एकदम इझी मध्ये मारत होतो आणि लेग वर्कआउट मारला ह्यो पण एकदम इझी मध्ये मारत होतो, पण एवढा दम लागू राहिला आता. तर सर्दीने लई दम लागू राहिला आपल्याला. तर 10 सेट मारू. तर चला आजचा वर्कआउट इथे संपू. हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे आपलं 365 दिवस चॅलेंजचा. तर चला आपण सेम ग्राउंडवर आलो, कारण की आज आज एक सण आहे. सण म्हणजे आज नागपंचमी. नागपंचमी नागची पूजा करते. तर आता आपण आलो बघा ग्राउंडवर, कारण की पाऊसच चालू होते. का रात्री पण पाऊस पडला. पाऊस असल्यामुळं काय पाणी बघा, तिकडं पण पाणी साचलेलं आहे बघा, इथं पण वल्ल आहे, चारी बाजून वल्ल आहे. आपलं तिकडे तर जाण्याचा रस्ता बंदच आहे. आपलं इथंच प्रॅक्टिस चालू करणं लागणार आहे. तर तब्येत पण आता कालपेक्षा ओके आहे थोडीशी आज, आवाज वाटत असेल. तर चला, कारण आज नाही आला, काय झालं त्याला बघू, फोनच नाही करायचा. जवळीन तवईन बघू कधी येतो त्याच्या मनाने. तर आता काय करू, आता सगळ्यात पहिले वॉर्मअप चालू करू. चला. तुम्हाला एक दाखवायचं आहे, हे डोंगर आहे बघा, सातारा परिसर. आपण मागच्या वेळेस 75व्या दिवशी आपण याच्यावर गेलतो बघा. तर याच्यावर पूर्ण ढग आलेले, एकदम मस्त वातावरण आहे. आता काही जाणं होत नाही, कारण की पाऊस आहे. पावसामुळे पूर्ण चोपडं झालेलं आहे. असं चढणं लागतं, डायरेक्ट वर चढ आहे, तिथून पाय सटकला डायरेक्ट खालीचे. तिथून सेफ्टीचं काही नाही फंडा तिथं. त्याच्यामुळं तिथं उन्हाळ्यात जाणं बरोबर, पावसाळ्यात नाही. पावसाळ्यात पाय सटकायची भीती, पाऊस पडला डायरेक्ट सरळ चढ आहे असं डायरेक्ट. तर मग आज आवरलं. तर चला आता आपलं मेन काम आहे वॉर्मअप. तर चला वॉर्मअप, काही पण करा, वॉर्मअप करा. दिवसात सुरुवात वॉर्मअप करून आपण करू. तर आणि पुढचा वर्कआउट काय ते बघू. चलो.
हाय, तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. वॉर्मअप का करायचा? कारण की आपण कोणता वर्कआउट करत असलो त्याच्या आधी पूर्ण बॉडी पार्ट फ्री होऊन जाते आपली, आणि त्याच्याने कोणतं इंजुरी नाही तर कोणता पेन होत नाही आपल्याला. त्याच्यामुळं वॉर्मअप सगळ्यात मेन कंपल्सरी आहे वॉर्मअप करणं. तर चला, वॉर्मअप झाला आता आपला. आता काय करू? जॉगिंग करू. जॉगिंग तर लांब जाता येणार नाही आपल्याला तिकडं. तर कुत्रे असते, हे दोघं असलं तर आपण गेलो असतो, पण करण नाही आला आज. तर आता काय करू? इथूनच काल जसं 1 किलोमीटर मारलं होतं तसं 1 किलोमीटर मारू. आणि आजचा वर्कआउट काय आहे तो वेगळा, तर तो आपलं जॉगिंग झाल्यानंतर आपण तो बघू. तर चला. आपली 1 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण इथून सिमेंट रोडनीच गेलो. एकदम स्लो स्लो गेलतो, पण सर्दीमुळं दम लय लागू राहिला. जसं काय असं 5-10 किलोमीटर पळत नाही का आपण, तसं सेम दम लागू राहिला. कारण की वातावरण तसं आहे. तब्येत बरी नाही आपली म्हणून दम जास्त लागतो. पण एकदम रोडनी करत असले ना तुम्ही, एकदम म्हणजे पाय बरोबर सावकाश टाका, नाही तर काय रोडने एकदम फास्ट पळले तर एखाद्या वेळेस तुम्हाला शीन पेन नाही तर हिल पेन होऊ शकतो. त्याच्यामुळं रोड रनिंग करायच्या टायमाला एकदम स्लो करा. जेवढं जास्त फुटपाथचा यूज करता येईल मातीचा रोड तेवढा करा. आपल्या इथं आता चिखल झालेला आहे, ऑप्शनच नाही आपल्याला. त्याच्यामुळं आपण 1 किलोमीटर करू राहिलो एकदम स्लोमध्ये. ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, एकदम जॉगिंग टाईपच करू राहिलो. कारण फक्त रुटीन कंटिन्यू राहण्यासाठी आपण ही रनिंग करतो फक्त. तर चला, आता काय करू? वॉर्मअप काय करायचा ते बघू. वर्कआउट करू आपण. लेग वेट ट्रेनिंग करू. दुसरा स्क्वॉट मारले असते पण स्क्वॉटला बरोबर नाही वाटत. फक्त लेग ट्रेनिंग करू आपण वेट घेऊन, ते पण. तर चला, सांगितल्याप्रमाणे हे आपले सामान्य वेट आहे बघा. यातले हे दोन मधले वेट आहे ना, हे दोन वेट घेऊन आपण लेग वर्कआउट करू. तर चला मागचं जसं केलता ना सेम तसं लेग वर्कआउट करू.
तर चला आपण लेग वर्कआउट केला वेट ट्रेनिंगचा. तर आता काय करू, स्क्वॉट मारू. स्क्वॉट पण काय करू, वेट घेऊनच मारू आपण. तर कसे मारायचे बघू. तर मागच्या वेळेस आपण मारले होते रेग्युलरमध्ये, हे काय होतं, नॉर्मल स्क्वॉट मारले ना तर एवढा इफेक्ट पडत नाही. जेव्हा वेट मारला ना तर लगेच आपला थाईजवर आणि मांड्यावर एकदम जोर पडतो. आणि असे नॉर्मल स्क्वॉट मारण्यापेक्षा वेट घेऊन मारले ना, नॉर्मलचे 10 सेट तर वेट ट्रेनिंगचे 2च सेट, हेच हे इफेक्ट पडतो. त्याच्यामुळं बिगिनर असले तर तुम्ही नॉर्मल मारा, आणि तर तुम्हाला प्रॅक्टिस झाली तर मग तुम्ही वेट घेऊन मारू शकता. तर डायरेक्ट वेट घेऊन मारू नका, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आपण आता स्क्वॉट वर्कआउट करू. आपण स्क्वॉट 15-15चे 5च सेट मारले, पण एक गोष्ट आहे, सर्दीने दम लागतो. कारण की आपल्या सर्दी झाली, त्यामुळं नाही ते आपण 5 सेट एकदम इझीमध्ये मारत होतो. आणि लेग वर्कआउट मारला ह्यो पण एकदम इझीमध्ये मारत होतो. पण एवढा दम लागू राहिला, आता रनिंग करताना सुद्धा दम लागला. तर हीच गोष्ट आहे, त्यामुळे सर्दी होऊन नका देऊ. ग्राउंडवाले पोरं असले, ज्यांना ग्राउंड जवळ आलं काय आलं त्याला सर्दी होऊन नका देऊ. सर्दी झाली तुमचा स्टॅमिना तिथंच गायब होऊन जातो लगेच. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला वेट ट्रेनिंग केली आपण. वेट ट्रेनिंग काऊन केली, कारण की आज स्टेप वर्कआउट, स्पीड वर्कआउट असं रनिंगचा इव्हेंटमध्ये काही जमत नाही आपल्याला, सध्या दम लागू राहिला. त्याच्यामुळं आपण एका जागेवर थांबूनच वर्कआउट करू, जेणेकरून जास्त दम नाही लागणार आणि आपलं वर्कआउट पण होईल पूर्ण. तर चला वेट ट्रेनिंग झाली आज ह्याची. तर आता काय करू, आपण रेग्युलरमधलं डिप्स ॲप्स हे याच्याकडचं वळ जाऊ.
तर सर्दीने लई दम लागू राहिला आपल्याला, तर 10 सेट मारू. तर चला आजचा वर्कआउट इथं संपू. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करतो. चला. सूर्य आलता काल, आज परत ढग आलं बघा, वातावरण परत बिघडून गेलं. तर काल एकदम एनर्जी वाटली होती, कारण 4-5 दिवसानंतर सूर्य निघला होता. आजच सूर्य नाही निघला. तर चला, ते सर्दीमुळं थोडंसं जास्त दम लागू राहिला. कोणते पण ॲक्टिव्हिटीज केली ना दम लागू राहिला, तरी आपण आपल्या रुटीन जेवढं आहे तेवढं केलंच आपण. तर चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला रेग्युलर वाणी आपलं 1 मिनिट आपण मेडिटेशन करतो. एक मिनिट केलं ना पूर्ण फ्रेश वाटतं पूर्ण. आता आपण काय करू, हेच कालच सांगितलं तुम्हाला, महिनाभर आता 1-1 मिनिट करू, मग नंतर हळूहळू टायमिंग वाढू. आता तयारी करू जायची. होईन का नाही वाटत होते, पण पुढचा डायरेक्ट विचार केला ना 365 दिवस कंप्लीट होईन, 1 वर्ष लागन, मग होतच नाही. फक्त आजचा दिवस परफेक्ट कसा बनवायचा ते पाहिजे, आणि उद्याची प्लॅनिंग काय करायची ते 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. बरोबर एक दिवस ढकलता आज 207वा दिवस चालू आहे आता आपला. हळूहळू करून 365 दिवस आपण चॅलेंज कंप्लीट करून घेऊ. काही अवघड कोणतीच गोष्ट अवघड नाही आहे. फक्त तुम्ही ते एक कोट वाचला होता काल, इलॉन मस्कचा होता. ते काय म्हणते, दुनियामध्ये कोणतीच गोष्ट इम्पॉसिबल नसते, फक्त तुम्ही तुमचा इरादा तोडून देते, हा फंडा असतो. इरादा तुटला नाही पाहिजे. किती अडचण येऊन द्या, काही प्रॉब्लेम येऊन द्या, कंटिन्युटी राहणंच लागतं. वर्कआउट म्हणजे वर्कआउट करणंच लागतो, हा मेन फंड आहे. मूड असू तुमचा नसू, मोटिवेशन 1-2 दिवस आला, थोडंसं जोश आला, गेलं वर्कआउट, नंतर सोडून द्यायला त्याला नाही म्हणत. मोटिवेशनपेक्षा कन्सिस्टन्सी सगळ्यात मेन गोष्ट आहे. तुमचा मूड असू तरी या, पाऊस असू तरी या, प्रॅक्टिस करून नसून वाटत तरी या, आजारी असलं तरी या, हेच मेन फंड असते. यालाच म्हणजे कन्सिस्टन्सी. ही आली तर तुमची
कोणताही काम ओके होऊन जाईल, हे फंड आहे. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. कारण तर नाही आला आज, पण झाले 3 दिवस झाले नाही आला. बघू आता किती दिवस येतो नाही येतो, पण आपण तर कंटिन्यू आहे. तर चला.